तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करणार आहे. इन द सर्किट बिलो द व्हॅल्यू ऑफ करंट थ्रू स्विच यस आफ्टर इट इज क्लोज विल बी. तर स्विच यस इथं बघा सर्किटमध्ये दिलेलं आहे. स्विच यस जर क्लोज केला तर याच्यातून किती करंट पास होणार आहे तो आपल्याला फाइंड करायचं. तर आपल्याला सर्किट पण दिलेलं आहे. तर या ठिकाणी ए जंक्शन जो दिलेला आहे तिथलं पोटेन्शियल 20 व्होल्ट इतकं आहे. 2 ओहम रेजिस्टर आहे. ओके, इकडे 5 व्होल्टचा पोटेन्शियल आहे बी जंक्शनला आणि रेजिस्टन्स 4 ओहमचा आहे. आणि इथं स्विच क्लोज जो स्विच जिथं कनेक्ट केलेलं आहे तिथं रेजिस्टन्स 2 ओहम आहे आणि इथं अर्थ कनेक्टेड आहे. आता अर्थ कनेक्टेड आहे म्हणजे तिथलं पोटेन्शियल किती राहणार 0. ओके, म्हणजे इथलं हायर पोटेन्शियल आहे, इथलंही पोटेन्शियल त्याच्यापेक्षा थोडं कमी आहे, म्हणजे इथलं जे पोटेन्शियल आहे त्या दोघांच्या इन बिटवीन असेल. ओके, आणि याच्यातून जो करंट पास होणार आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. तर याच्यातल्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ते आहे 4.5 एम्पियर, बी ऑप्शन आहे 6 एम्पियर, सी ऑप्शन आहे 3 एम्पियर आणि डी ऑप्शन आहे 0. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक सर्किट दिलेलं आहे आणि व्हॅल्यू करंट आय फाइंड करायचं. करंट आयची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं ज्यावेळेस स्विच यस जो आहे तो आपण क्लोज करणार आहे. ओके, तर सर्वात पहिले ती सर्किट या ठिकाणी मी ड्रॉ करतोय. तर या ठिकाणी आपल्याला पॉईंट दिलेला आहे, ए पॉईंट दिलेला आहे, त्याच्यापासून एक वायर आहे आणि या ठिकाणी आपण रेजिस्टर कनेक्ट करणार आहे आणि या रेजिस्टरची जी व्हॅल्यू आहे ती किती दिलेली आहे तर तुम्हाला 2 ओहम इतकी दिलेली आहे. त्याच्यानंतर आणखीन एक ब्रांच दिलेलं आहे खालच्या साईडला, त्या ठिकाणी जो रेजिस्टन्स आहे तो देखील किती आहे 2 ओहम इतका आहे. त्यानंतर या ठिकाणी एक स्विच दिलेला आहे, त्या स्विचचं नाव काय यस आणि याला अर्थला कनेक्ट केलेलं आहे. दिस इज युअर अर्थिंग. ओके, त्यानंतर पुढच्या आर्ममध्ये आणखीन एक रेजिस्टर दिलेला आहे आणि त्या रेजिस्टरची जी व्हॅल्यू आहे ती किती दिली आहे तर तुम्हाला 4 ओहम इतकी दिलेली आहे. ओके, आणि त्याच्यानंतर हा जंक्शन बी दिलेला आहे आणि त्या जंक्शनचं जे पोटेन्शियल आहे ते किती दिलं तर 5 व्होल्ट इतकं दिलेलं आहे आणि याचं जे दिलेलं आहे ते किती 20 व्होल्ट इतकं दिलेलं आहे. आणि आता पुढच्या केसमध्ये काय सांगितलं, जेव्हा ही स्विच जी आहे ती आपण काय करणार आहे क्लोज करणार आहे. ओके, तर या स्विचला आपण क्लोज करून टाकू. तर हा स्विच क्लोज केला तर याच्यातून जो करंट पास होणार आहे तो करंट आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा. मग करंट सपोज याच्यातून किती पास झाला तर आय इतका करंट याच्यातून पास झाला. किंवा एक काम करू, इकडचा जो करंट आहे तो किती घेतला I1 घेतला. ओके, आणि याच्यातून जो करंट पास होणार आहे इकडून तो किती काय करंट कन्सिडर केला तर I2 इतका कन्सिडर केला आणि दोन्ही या जंक्शनला मीट होणार आहे. या जंक्शनला सपोज आपण नाव काय दिलं तर सी नाव देऊन टाकलं. मग या सी जंक्शनला जर मीट झाले त्या दोघांचे ॲडिशन होणार आणि टोटल करंट आय इतका करणार याच्यातून फ्लो होणार. मग तो आय करंट किती असणार आहे तो आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे. एक काम करा, करंट जो आहे तो नेहमी हायर पोटेन्शियल रिजनकडून लोअर पोटेन्शियल रिजनला या ठिकाणी पास होत असतो. मग या ठिकाणी 20 व्होल्ट पोटेन्शियल आहे आणि या ठिकाणी 5 व्होल्ट आहे. मग याच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे सपोज ते आपण काय कन्सिडर करू तर व्ही इतकं त्याचं काय असणार तर पोटेन्शियल असणार. कोणत्या पॉईंटला तर सी पॉईंटला व्ही इतकं पोटेन्शियल असणार. ओके, तर सर्वात पहिले आपण जंक्शन लॉ या ठिकाणी यूज करू म्हणजे KCL किर्चॉफ्स करंट लॉ. तर ॲट जंक्शन सी कोणत्या पॉईंटला घ्यायचं जंक्शन सी ला घ्यायचं आणि काय यूज करायचं KCL या ठिकाणी आपण यूज करू. बाय युझिंग KCL किर्चॉफ्स करंट लॉ या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. ओके, किर्चॉफ्स करंट लॉ जर यूज केला तर या ठिकाणी इनकमिंग करंट I1 आहे, इकडून येणारा I2 आहे आणि आउटगोइंग एकच आहे तो काय आला I. मग अल्जेब्रिक सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ आउटगोइंग करंट. मग आउटगोइंग करंट काय आहे I आणि इनकमिंग करंट कोणता आहे I1 आणि काय तर I2 आहे. ओके, तर हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, आता आपल्याकडे जर तुम्ही ओहम्स लॉ जर यूज केला अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ V इज इक्वल टू काय असतो IR. V म्हणजे आपला पोटेन्शियल डिफरन्स, 2 पॉईंट मधला असलेला पोटेन्शियल डिफरन्स आणि I जर घेतला तर पोटेन्शियल डिफरन्स पर अपॉन काय असेल तर रेजिस्टन्स. हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, R म्हणजे त्या ठिकाणी जो रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे तो. ओके, मग आय जर घेतला तर बघा इथलं जर पोटेन्शियल घेतलं ग्राउंडला कनेक्ट केलेलं आहे म्हणजे इथलं जे पोटेन्शियल असणार आहे ते किती असेल तर 0 पोटेन्शियल असेल. मग डायरेक्टली आपण त्याची व्हॅल्यू किती कन्सिडर करू तर 0 व्होल्ट इतकं कन्सिडर केला. ठीक आहे, आणि इथलं जे आहे पोटेन्शियल ते किती घेतलं तर V इतकं पोटेन्शियल त्या ठिकाणी घेतलेलं आहे. मग आय जर घेतला तर हायर पोटेन्शियल V असेल, लोअर पोटेन्शियल 0 असेल. मग काय आलं V मायनस 0 आणि त्याच्याकडे जो रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे तो किती तर 2. ओके, पोटेन्शियल डिफरन्स अपॉन रेजिस्टन्स म्हणजेच आपला काय असतो करंट. तर हा बेसिक फॉर्म्युला आपण यूज केला. मग इथलं पोटेन्शियल V इथलं 0 झालं आणि त्याच्यामध्ये जो रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे तो 2 ओहम. I1 जर घेतला तर हायर पोटेन्शियल 20 आहे आणि लोअर पोटेन्शियल किती आहे V.
मग काय आलं 20 मायनस V आणि त्या दोघांमध्ये जो रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे तो किती तर 2 ओहमचा रेजिस्टन्स या ठिकाणी आपण कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. आणि I2 जर घेतला, I2 इकडून चाललेला म्हणजे 5 व्होल्टचं पोटेन्शियल जास्त असेल आणि या Vचं कमी असेल. मी इथं काय करणार तर मी 5 मायनस V आणि टोटल रेजिस्टन्स जो आहे तो किती आहे तर याचा 4. ओके. तर डिनॉमिनेटर जर बघितलं तर डिनॉमिनेटर सेम नाही, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे. मग याला काय करू आपण एलसीएम काढू. 2 2 आणि 4 याचं एलसीएम किती असणार 4. मग याला जर 4 करायचं त्याला किती मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने. V मायनस 0 किती राहणार 20. मग याला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि 2 ने डिवाइड केलं म्हणजे काय झाला 4. याला पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि 2 ने डिवाइड. मग 2 इन ब्रॅकेट 20 मायनस V डिवायडेड बाय काय आला 4. ओके. आणि इथं ऍडजस्ट करायची काहीच गरज नाही. 5 मायनस V डिवायडेड बाय काय आला 4. आता डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरचे तुम्ही काय करू शकता, जे ऍडिशन असते तिथे ऍडिशन असते तर ऍडिशन करा, मग सबट्रॅक्शन असते सबट्रॅक्शन. 2V डिवायडेड बाय 4 मी तसाच लिहिला आणि या ठिकाणी याला जो सॉल्व्ह केलं 2 ने जर याला मल्टिप्लाय केलं 220 जा किती झाला तर 40 मायनस 2V आणि इकडे करायला 5 मायनस V अँड टोटल डिवाइड करायला 4. इथला 4 आणि 4 करायला कॅन्सल. मग करायला 2V इज इक्वल टू 40 प्लस 5 किती झाला 45 मायनस 2V अँड मायनस V किती झाला मायनस 3V. ओके. एक काम करा मायनस 3V इकडे काय करा प्लस, मग 2V प्लस 3V इज इक्वल टू 45. मग झालं 5V इज इक्वल टू 45. मग आपल्याला V फाईन करायचा आहे. मग V किती राहणार 45 डिवायडेड बाय 5. 5च्या टेबलमध्ये 45 आहे, 5 9 चा किती 45. मग हा जो जंक्शन C आहे तर या ठिकाणी जे पोटेन्शियल असणार ते किती असणार 9 व्होल्ट इतकं असणार. पण आपल्याला पोटेन्शियल फाईन करायचं आहे, याच्यातून किती करंट पास होतो तो फाईन करायचा. मग करंट I आपल्याला या ठिकाणी फाईन करायचा आहे आणि करंट I चा फॉर्म्युला V मायनस 0 किती V अपॉन 2. बट आपल्याला काय फाईन करायचं करंट I फाईन करायचा आणि त्याचा फॉर्म्युला काय V डिवायडेड बाय 2. V डिवायडेड बाय 2 0 लिहायची काही गरज नाहीये. V ची व्हॅल्यू आपण फाईन केली किती आली ती 9. त्याला डिवाइड करायचं 2 ने. 9 ला जर 2 ने डिवाइड केलं तर आपला आन्सर येणार 4.5. ओके. आणि करंट मेजर करायचा, करंट मेजर करणारे आपण एम्पियर मध्ये. मग हा जो ब्रांच आहे कोणता हा इकडचा जो स्विच S जर क्लोज केला तर त्याच्यातून जो करंट पास होणार तो किती असणार 4.5 एम्पियर. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तुम्ही तर ऑप्शन नंबर A जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन A असेल. ऑप्शन A म्हणजेच काय 4.5 एम्पियर इतका करंट पास होईल.